मायणी येथे माननीय प्रभाकरजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास, पदवीधर, मतदार नोंदणी आणि लोकसहभाग या विषयांवर भव्य बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. युवक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या बैठकीला विशेष उत्साह लाभला. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पदवीधर मतदार नोंदणी अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गावातील प्रत्येक पात्र पदवीधर मतदाराची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी गावनिहाय नियोजन, बूथनिहाय जबाबदाऱ्या, जनजागृती आणि घराघरात जाऊन नोंदणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर माननीय प्रभाकरजी देशमुख यांनी उपस्थितांशी संवाद साधत मायणीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, युवकांसाठी रोजगार, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार आणि बचत गट बळकटीकरणासह अनेक विकास कामांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बैठकीत युवकांनी रोजगार, शिक्षण आणि क्रीडा सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले. महिला भगिनींनी स्वावलंबन, उद्योजकता आणि महिला बचत गटांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. तर ज्येष्ठ नागरिकांनी गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. सर्वांच्या सूचना सकारात्मकपणे स्वीकारून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आश्वासन माननीय प्रभाकरजी देशमुख यांनी दिले. यावेळी मार्गदर्शन करताना माननीय प्रभाकरजी देशमुख म्हणाले, विकासाची वाट लोकसहभागातूनच तयार होते. युवकांची ऊर्जा, महिलांची ताकद आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळाले तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले. विकासाभिमुख विचार, पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची प्रभावी आखणी आणि नागरिकांशी साधलेला थेट संवाद यामुळे ही बैठक यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व युवक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. मायणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पदवीधर मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्णय व्यक्त केला. क्रांतीपत्र न्यूजसाठी मायणी प्रतिनिधी सतीश डोंगरेसह संपादक जावेद खान मुलानी. धन्यवाद.